चला आज बरेच दिवसांनी आपण काहीतरी बनवूया. म्हणजे आज रविवारचा बेत आहे आमचा. चिकन, मटन, परत चिकन फ्राय करणार आहे आणि कुंदन चिकन लसूणी दाखवणार आहे. हां, आणि मी मटन बनवते, परत तो फ्राय पण करून दाखवणार आहे. आता मटणासाठी मी कांदा घेतला आहे, हे वाटण आहे. वाटणामध्ये खोबरं, लसूण, परत खडा मसाला आहे, मिरची आहे आणि कांदा, हे सगळं भाजून घेतलंय मी. कोथिंबीर लागणार आहे त्याच्यासाठी एवढं, आणि तिखट, मीठ, आपलं नेहमीचं मसाले लागणार आहेत. आणि हा कुंदन हे करणार आहे, चिकन बनवणार आहे लसूणी. त्यासाठी फक्त हा ठेचा घेतलाय त्याची बनवून. काय टाकलेस बाबू याच्यात? मिरची आणि काळी मिरी आणि मिरची वाटून घेतली आणि हे एवढा लसूण घेतलंय त्यांनी. आणि त्याला थोडंसं हिंग, बस एवढंच लागणार आहे. आणि जिरं लागणार आहे ना यातला, हे जिरं लागणार आहे त्याला. आणि हे फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी त्यांनी हे घेतलंय तंदुरी चिकन आणि यातले मसाले. दाखवतो मग आम्ही आता बनवून. मी पहिलं ना कुकरला थोडंसं चिकन लावून देते, मटन लावून देते, म्हणजे लवकरची जरा आम्हाला जरा घाई झाली. त्यासाठी फक्त थोडीशी हळद आणि मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकते. आणि हे कुकरला मी 2-3 शिट्या घेते आणि मग मसाले हे करून पातेल्यात दाखवते. त्याच्यात मी 2-3 शिट्या घेते. आता मी हे कुंदन करून बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी हळद आणि मीठ लावून ठेवते. बसलं एवढं मीठ, नंतर टाकशील ना आपण. आणि काय पाहिजे अजून याला? मी याला थोडंसं हे आलं लसूण पेस्ट, हळद, बस हळद, मीठ पाहिजे, मसाला पाहिजे थोडासा मसाला, थोडं मीठ आणि थोडंसं हिंग. ह्याच्यात पण हिंग टाकते मी. ह्याच्यात तंदुरी मसाला पाहिजे ना, त्याला पण आलं लसूण हां टाकते. ह्याच्यात तंदुरी मसाला बस. किती पाहिजे? बस. नंतर लागला. आणि ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते, मग असे टाकते बस. त्यात अंड टाकू ना, आणि हे लिंब ह्याच्यात मी थोडंसं अंड टाकते, अर्ध टाकते, अख्खं नाही टाकते. येलो पण टाकू का नको? बस. आणि लिंब पण पिळून घेते. बस. झालं ना हे? तर इथे आपण सर्वात पहिले पातेलं गरम करून घेऊया. थोडं होऊ दे गरम, मग आपण त्यात तेल टाकूया. ते टाकू पहिले. टाक. स्टीलचं भांडं जास्त गरम नाही करायचं. त्याला थोडं तेल जास्त लागतं. तर आता आपण पहिले लसूण ॲड करून घेऊया. जास्त पण ब्राऊन नाही करायचं आहे ना, थोडा ब्राऊन झाला. एके साईडला करते आणि मग तेलात टाकते. जिरं ॲड करत आहे. जिरं राहिलं. फुलू देते व्यवस्थित. कच्चा राहतं. टाकलंय.
एक शिट्टी झाली मी बारीक करते गॅस. तेल लागेल बघ थोडंसं. तेल ऍड करू. आणि त्याच्यात पाणी नाही ना आपण टाकत, नुसतं तेलावरच काढा. हा बस. आपलं बऱ्यापैकी लसूण शिजलेलं आहे. मिरची मिरची आणि काय होतं काळी मिरीचं काळी मिरी ठेचून वाटली. घेतलं. शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद करते. थोडं बारीक करून मिरच्या उडतात. तर इथे अजून एक गोष्ट आपण ॲड करूया, ती म्हणजे कढीपत्ता, आणि एकदम मस्त फ्लेवर येतो ह्याच्याने. आता आपण चिकन ॲड करून घेऊया याच्यात. तर हे आपलं चिकन आहे. याच्यात आपल्याला पाणी अजिबात नाही टाकायचं आहे. तर हे बारीक करून आपल्याला पहिले एकदम मिक्स करून घेऊया. नंतर बारीक गॅसवरती हे आपापलं स्वतःच पाण्यामध्ये शिजून जातं. काहीच पाणी टाकायची गरज नाही. तर तुम्हाला कधी असं काय एकदम मसालेदार नसेल खायचं तर हे करून बघा कधी, एकदम मस्त लागतं. मेन म्हणजे गार्लिक आवडत असेल तर. आता मी झाकून घेतो आणि गॅस बारीक करेन. आता मी मटणाची तयारी करते. तर हे बघा आपलं चिकन आपण मस्तपैकी बारीक गॅसवर शिजत ठेवलं. तर बाजूला आपण मटण चालू करूया. तर पहिले तेल, तर इथं आपलं तेल तापलेलं आहे. तेजपत्ता ॲड केला आहे सर्वात पहिले. आणि आता आपण मटणच्या रश्यासाठी वाटण बनवले ते पहिले शिजून घेणार आहोत. मी याच्यात कांदा टाकते. आज जरा मी बरेच दिवसांनी करतोय ना, गडबड होते जरा. कांदा अगोदर टाकायला पाहिजे. तर मी कांदा मिक्सरला वाटून घेतलाय. शिजवते याच्यात जरा. याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित. ह्याला तेल सुटले मस्त वाटणार आपल्या. आता मी ह्याच्यात हळद, अर्धा चमचा हळद, आणि आपला घरगुती मसाला आहे घरी बनवलेला, हा मी 2.5 चमचे टाकते. आणि हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. परत तेल सुटेपर्यंत त्याच्यात थोडंसं मी वाटणाचं पाणी टाकते. आणि ह्याला परत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. मी हे जरा झाकून ठेवते बारीक गॅसवर, जरा तेल सुटते. आणि हा बघा चिकन कसं मस्त, हे मटण आहे. मटण बघा किती छान शिजले. 4 शिट्ट्याच घेतल्या मी. मटण छान शिजले. कारण आज घाई आहे आम्हाला, जरा उशिरा सुरुवात केली ना जेवणाला, म्हणून कुकरला लावलं. नाही तर तसं तेलावर पण शिजते ते. चिकन आहे, लसूण चिकन. त्याला एक परतवून घ्या.
त्याचा सुगंध काय छान सुटलाय ना. बारीक गॅसवर होऊ दे ना. हे आपला मसाला पण छान शिजलाय. हे केलंय त्याला तेल सुटलंय बघा. अजून थोडासा होऊ दे. गरम पाणी त्याला मस्त तेल सुटले. आता मसाला झाला आपला व्यवस्थित परतून. आता मी ह्याच्यात मटण टाकते. आणि ह्याच्यात मी गरम पाणी टाकते. आपल्याला किती पाहिजे तेवढं गरम पाणी. गरम पाणी थोडंसं बस होईल ना तसं. मग अशी शिजवताना लावून टाकलेलं. आता थोडं टाकते कोथिंबीर टाकते. इकडे कोथिंबीर टाकू. बस आता मी मटण इथे सरकवते. तू तिथे हे करून घे. तर आपला तवा चांगला गरम झालेला आहे. त्यात मी सर्वात पहिले तेल टाकतो. होऊ दे थोडं गरम. चला आता आपण आपलं हे शॅलो फ्राईड चिकन आहे ना तंदुरी स्टाईलमध्ये ते तेलात ॲड करूया. एकदा सर्व राहिले. आपलं मटण तयार आहे. मी गॅस बंद करते आता. लसूण चिकनला असं पाणी सुटले. ते जरा आपण जरा मोठा गॅस करून पूर्ण सुकून घेऊया. मग आपलं झालेलं आहे. शिजलं व्यवस्थित. जरा पाणी वाटतो. शिजलं व्यवस्थित. तर आता आपण हे असं पलटून घेणार आहोत आणि गॅस बारीक करायचा आता आपल्याला. एक साईड शिजल्यामुळे गॅस बारीक केलं. एका साईडला भाकरीला पाणी ठेवते गरम. भाकऱ्या करून भात तयार आहे. भाकरी तर तयार आहे आता लसूण चिकन. तर हे काय फक्त तेलच आहे. चला आता आपण भाकऱ्यांचं पीठ मळून घेऊया. तर इथे भाकरीची तयारी सुरू झालेली आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण भाकरी नाही दाखवणार कारण आपली व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे आणि खूप मोठी होईल व्हिडिओ. ही व्हिडिओ पण खूप मोठी होईल. तर मग तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि मग आय बटनमध्ये जमलं तर आय बटनमध्ये पण लिंक टाकतो. चला हे बघा हे पण आपलं तंदुरी चिकन टाईप होत आले.
चिकन आता होत आलंय. तर ह्याच्यावरती कधी पण असं जेव्हा काही होईल ना तुपाची मस्त हातोडे आणि टेस्ट एकदम अजून भारी येतो. चला आता आपण प्लेटिंगकडे बोलू. आपली भाकरी झाल्यावरती ही बघा आपली केवढी मोठी भाकरी असते. त्याची व्हिडिओची लिंक मी देतो की तुम्ही नक्की पाहून बघा. तर तयार आहे आपली महाराष्ट्रीयन संडे स्पेशल थाली. तर तुम्ही सुद्धा ही नक्की बनवून पहा, कारण हे जे आपण हे चिकन बनवलं आहे ना, लसूणी चिकन, हे तुम्ही मोस्टली मला वाटत नाही खाल्लं असेल. हे खाल्लं असेल, हे खाल्लं असेल. कसं वाटली व्हिडिओ हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.